तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये 10वी गणित भाग 1 याची जर तुम्ही बोर्ड परीक्षेची तयारी करत असाल, तर त्या दृष्टीनं बोर्ड परीक्षेमध्ये गणित भाग 1 चे नक्की येणारे जे प्रश्न आहेत, तर ते आपण आजच्या व्हिडिओपासून सुरू करतोय. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये असे जे बोर्डला येणारे सतत येणारे प्रश्न आहेत, तर त्यांची तयारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत. तर बघा कुठल्या प्रकारचा पहिला प्रश्न येतोय. ज्या वर्ग समीकरणाची मुळे बघा इथे दिसत असेल तुम्हाला, ज्या वर्ग समीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत, असं वर्ग समीकरण तयार करा, असा हा प्रश्न आहे. तर त्यासाठी काय करणार आपण, तर बघा दोन तुम्हाला मुळं दिलेली आहेत. म्हणजे वर्ग समीकरणात ज्या एक्सच्या किमती असतात त्या एक्सच्या दोन किमती तुम्हाला दिलेल्या आहेत आणि तुम्हाला काय करायचं, वर्ग समीकरण तयार करायचं. तर हे करत असताना पहिलं मूळ आहे त्याला अल्फा मानायचं, म्हणजे 0 येणार, आणि दुसरं मूळ आहे त्याला बीटा मानायचं, म्हणजे किती आहे 4. तर एक मूळ अल्फा मानलं, एक बीटा. त्याच्यानंतर पहिल्या स्टेपमध्ये अल्फा अधिक बीटा हे शोधून काढायचं, म्हणजे 0 अधिक 4. 0 अधिक 4. तर 0 अधिक 4 किती येणार आहे, तर 4च येणार आहे. त्यानंतर अल्फा गुणिले बीटा हे शोधायचं किती येतं. तर अल्फा गुणिले बीटा म्हणजे 0 गुणिले 4. 0 गुणिले 4 केलं तर किती येणार, 0 येणार. कुठल्याही संख्येला 0 गुणलं तर 0 येणार. मग ह्या दोन किमती शोधून घेतल्या की आता महत्वाचा भाग आहे, सूत्र लिहायचं, वर्ग समीकरण तयार करायचं. म्हणून वर्ग समीकरण जे पाहिजे त्याचं सूत्र काय असणार आहे बघा, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. हे ते वर्ग समीकरण आहे. मग आता याच्यात काय करणार, एक्स वर्ग वजा, जर का तुम्ही बघितलं अल्फा अधिक बीटा याची किंमत किती आलेली आहे बघा, 4. तर ती या ठिकाणी ठेवा 4 आणि हा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा. आता अल्फा गुणिले बीटा किती आलेला आहे, तर हा 0 आला, त्याची किंमत ठेवा 0 बरोबर 0. म्हणजे एक्स वर्ग वजा 4x. तर 0 अधिक करून काहीच फरक पडणार नाही, त्यामुळे आपण एवढाच भाग ठेवूया, एक्स वर्ग वजा 4x बरोबर 0. आणि हे ते वर्ग समीकरण आहे. ते वर्ग समीकरण आवश्यक असणारं वर्ग समीकरण कुठलं, एक्स वर्ग वजा 4x बरोबर 0. हेच वर्ग समीकरण आपल्याला शोधायचं होतं. तर महत्वाचं काय आहे, हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. तर हे सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवा. आता यातलं दुसरं उदाहरण जे आहे ते आपण बघूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला मुळं दिलेली आहेत 3 आणि वजा 10. आता मी वरती तुम्हाला पद्धत सांगितली आहे कशी आहे ती. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः सोडवायला बघा आणि त्यानंतर तुमचं उत्तर चेक करा. ओके, तर काय करणार आपण, तर पहिलं जे मूळ आहे त्याला अल्फा मानणार, म्हणजे अल्फा बरोबर 3, आणि दुसरं जे मूळ आहे त्याला आपण काय मानणार, बीटा. तर बीटा बरोबर किती येणार, वजा 10. म्हणजे पहिलं मूळ अल्फा, दुसरं बीटा. त्यानंतर काय सांगितलं मी स्टेप, अल्फा अधिक बीटा हे शोधायचं, म्हणजे 3 अधिक वजा 10. तर चिन्ह भिन्न आहेत, तर आपण काय करणार, वजाबाकी, म्हणजे 10 मधून 3 गेले किती राहणार, 7 राहणार, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, म्हणजे वजा 7. त्याच्यानंतर अल्फा गुणिले बीटा, बघा त्यानंतर अल्फा गुणिले बीटा. मग अल्फा गुणिले बीटा शोधताना इथे 3 गुणिले वजा 10. कुठल्याही म्हणजे आता इथे बघा 3 गुणिले वजा 10 केलं, 10 त्रिक 30, आणि चिन्ह कुठलं येणार, वजा. त्यामुळे हे दोन शोधल्यानंतर आता आपण काय करणार, सूत्र लिहिणार. तर सूत्रामध्ये काय सांगितलं मी मगाशी, काय सूत्र त्याचं, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. आता या किमती टाकूया आपण, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे, वजा 7. हे सूत्रातले वजा आहेत आणि 7चं चिन्ह सुद्धा काय आहे, वजा आहे. अधिक अल्फा गुणिले बीटा किती आहे, वजा 30 बरोबर 0. मग आता एक्स वर्ग हे दोन्ही ऋण चिन्ह, वजा वजा चिन्ह काय होणार, अधिक 7x, आणि अधिक आणि वजा काय येणार, वजा 30 बरोबर 0. म्हणजे कुठलं वर्ग समीकरण येणार, एक्स वर्ग अधिक 7x वजा 30 बरोबर 0. तर हे त्याचं काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. ओके. तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, तुम्ही स्वतः ट्राय करा आणि तुमचं उत्तर हेच आलंय का ते कमेंटमध्ये सांगा. आता पुढचा बघूया आपण. आता पुढचा आणखीन एक प्रश्न सरावासाठी. तर हा प्रश्न सुद्धा काय करा, तुम्ही पहिल्यांदा तुम्ही स्वतः सोडवायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर या व्हिडिओमध्ये बघा की तुमचं उत्तर त्याप्रमाणे आलंय की नाही. त्यासाठी काय करणार आपण, जे पहिलं मूळ आहे त्याला अल्फा मानणार. तर पहिलं मूळ किती दिलेलं आहे, वजा 3, आणि बीटा दुसरं मूळ किती मानणार, वजा 7. अल्फा बरोबर वजा 3 आणि बीटा बरोबर वजा 7. हे मांडल्यानंतर काय करणार, पुढची स्टेप आपण, तर पहिल्यांदा शोधणार अल्फा अधिक बीटा. किती येतोय तो शोधणार.
म्हणजे -3 अधिक -7. तर दोघांचीही चिन्ह ऋण आहेत. चिन्ह समान म्हणजे बेरीज करणार. 7 आणि 3 किती येणार? 10. पण लक्षात ठेवा, गडबडीत आपण हे विसरतो. दोघांचं पण चिन्ह जे ऋण आहे ते ऋण द्यायला विसरायचं नाही बेरजेमध्ये. तर त्याच्यावर जरासं उलट बघा. गुणाकार ज्यावेळी असतोय अल्फा गुणिले बीटा -3 गुणिले -7. आधी गुणाकार करून घेऊया. 3 गुणिले 7, 7 त्रिक 21. पण गुणाकारामध्ये काय होतं, जी दोन चिन्ह आहेत, वरती बघा चिन्ह वजाच राहिलं. पण गुणाकारामध्ये काय होतं, दोन्ही वजा असतील तर वजा वजा काय होतं, अधिक होतं. ओके. तर मग अल्फा गुणिले बीटा बरोबर किती आलं, किंवा हे नुसतं 21 लिहिलं तरी चालेल. म्हणजे धनचिन्ह आलं हे सांगण्यासाठी मी लिहिलं ते. आता काय करा, सूत्र वापरा. सूत्रानुसार काय येणार, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. तर एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा. अल्फा अधिक बीटाचं किती येणार, -10 येणार. त्याला काय जोडायचे, एक्स. अल्फा अधिक बीटा याची आलेली किंमत -10 अधिक अल्फा गुणिले बीटा 21 बरोबर 0. आता इथे काय होणार, तर इथे बघा परत मागच्या वेळेसारखं असे दोन चिन्ह आलेले. इथे पण वजा आहे आणि इथे पण वजा आहे. ऋण ऋण धन होणार. तर अधिक 10x अधिक 21 बरोबर 0. असंच तुमचं उत्तर आलं आहे का ते बघा कमेंट सेक्शन मध्ये. सांगा की तुम्ही जे सराव स्वतः केलाय ते बरोबर आलंय. तर ह्या 3 प्रकारची उदाहरणं, आणि ही जी उदाहरणं मी घेतलेली आहेत ती आपल्या पुस्तकातली आहेत, आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये बऱ्याचदा पुस्तकातली सोडवलेली किंवा दिलेली उदाहरणं सराव संचामध्ये असतात. तर ही 3 झाली. आता एक चौथाच ह्यातला प्रश्न घेणार आहे. तो जर आला तर तुमचा गोंधळ उडू शकतो. ह्याच प्रकारचा प्रश्न, पण त्याची जराशी पद्धत वेगळी आहे. तर ते आता बघूया. आता उदाहरण क्रमांक 4 बघा. हेच ते उदाहरण आहे ज्याच्यामध्ये एक मूळ दिलेलं आहे 2 वजा वर्गमुळात 5 आणि दुसरं आहे 2 अधिक वर्गमुळात 5. तर हे जर सोडवायचं असेल, हे सोडवताना याच्यामध्ये सुद्धा पहिली स्टेप तीच. पहिला मूळ आहे त्याला अल्फा मानायचं, 2 वजा वर्गमुळात 5, आणि दुसरं मूळ आहे त्याला बीटा मानायचं, म्हणजे 2 अधिक वर्गमुळात 5. ओके. तर बघा, अल्फा अधिक बीटा बरोबर 2 वजा वर्गमुळात 5 पहिलं, अधिक बीटा 2 अधिक वर्गमुळात 5. तर दोन्हींची बेरीज करायची. तर आता इथे बघा 2 आणि हे 2, यांची हे एकत्र करूया, 2 अधिक 2, आणि राहिलेले हे 2. याचं चिन्ह काय आहे बघा, वजा वर्गमुळात 5, आणि याचं हे अधिक वर्गमुळात 5. तर बघा 2 आणि 2 यांची बेरीज किती येणार, 2 आणि 2 किती येणार, 4 येणार. तर याचं चिन्ह वजा आहे, याचा अधिक आहे, आणि संख्या त्याच आहे. समजा 5 आणि 5 वजा 5 असेल तर चिन्ह भिन्न, त्यामुळे वजाबाकी उत्तर किती येतं, 0. तसं त्याच संख्येनं तीच संख्या वजा केली, उत्तर किती येणार, 0 येणार. म्हणजे 4 अधिक 0 म्हणजेच किती येणार, 4. म्हणजे अल्फा अधिक बीटा याची किंमत किती आलेली आहे, 4 आलेली. त्याच्यानंतर दुसरं शोधायचं, अल्फा गुणिले बीटा. अल्फा म्हणजे कोण आहे, याच्यात आपल्याला दिलेलं 2 वजा वर्गमुळात 5 हे पहिलं मूळ आहे, आणि दुसरं आहे 2 अधिक वर्गमुळात 5. तर समजा पहिलं पद आहे ते ए आहे, दुसरं आहे ते बी. ए वजा बी. तसंच इथं आहे, तोच ए इथं आहे आणि तोच बी इथं आहे, ए अधिक बी. म्हणजे एका कंसामध्ये ए वजा बी आणि दुसऱ्या कंसामध्ये काय आहे, ए अधिक बी. तर त्याचं उत्तर नेहमी काय येतं, ए वर्ग वजा बी वर्ग. मग आता इथे 2चा वर्ग केला समजा आपण. काय केलं, 2चा वर्ग म्हणजे ए चा वर्ग, कारण ए ची किंमत किती आहे, 2, वजा इथं वजा आहे बघा, याच्यात हे वजा. बी चा वर्ग, बी म्हणजे कोण आहे, वर्गमुळात 5 त्याचा वर्ग. तर 2चा वर्ग, वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार, 2 गुणिले 2. तर किती येणार, 4 येणार. इथे वर्गाला वर्गमूळ जाणार, किती उरणार, 5. 5 मधून 4 गेले, किती उरणार, 1. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा येणार. कारण का 5 वजा 4 केले, पण 5च्या समोरचं चिन्ह ऋण आहे, याचं धन आहे. तर मोठ्या संख्येचं काय येणार, वजा येणार. चिन्ह भिन्न वजाबाकी केली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. मग आता काय करणार, आपण सूत्र लिहूया, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. तर एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आलेली आहे, 4. तर ती इथं लिहूया, 4 एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा किती दिलेलं आहे, वजा 1 बरोबर 0. म्हणजे एक्स वर्ग वजा 4x अधिक आणि वजा काय होणार, वजा 1 बरोबर 0. म्हणजे ते वर्ग समीकरण काय येणार, एक्स वर्ग वजा 4x वजा 1 बरोबर
0 हे ते आपल्याला पाहिजे असलेलं वर्ग समीकरण आहे.